हा त्याला जरा फोन करा. हा ऐक ना, मी काय म्हणतो, आपला ध्रुव दिसलाय का? तुझ्यावर आलाय का खेळायला नाही आहे का? अच्छा बरं. नाही आहे का त्याच्यासमोर? नाही आहे त्याच्यासमोर सुद्धा नाही. मी अजून तिकडे नाही. बाजूच्या घर विचारलं ना, तो आहे का शुभम? काय पाणीच अरे असं. सागरला फोन आमचा ध्रुव आलेला का त्याच्यामध्ये खेळायला? तुमच्याकडे आलाय का तू? अहो खूप टाइम झाला तो सापडतच नाहीये. आम्ही शोधतोय घरी सुद्धा आणि सांगून पण गेला नाहीये कुठे जातोय ते. बरं ठीक आहे चालेल. जर दिसला तर सांगा प्लीज. हा म्हणजे फोन करा जर त्याच्यासोबत कुठे फिरताना दिसला तर तुमच्यासोबत. हा ठीक काय खरं का? नाही यार, तो कोणासोबत पण नाहीये. त्याची तुम्हाला मित्र आहे. दर वेळेला करतो. कधी त्याला सांगितलं तर ऐकायचं नाही. आपल्या मनाचं ऐकायचं. माहितीये ना आजकाल काय चाललंय. मुलं पळताय आणि तुम्ही लाडवून ठेवलंय त्याला. हवं ते द्यायचं त्याला. हवं ते द्यायचं. थोडा वेळ काढतो. त्याच्या स्कूलच्या मित्रांना कॉल केलास का? त्याचे 2च मित्र आहेत. त्यांना फोन केला नाहीये तू त्यांच्यासोबत. आपण जायचं का पोलीस स्टेशनला? मी तोच विचार करतोय. हा हॅलो. अरे नितीश, मी काय बोलतो, आमचा ध्रुव हरवलाय रे आणि तो नाहीये. त्याच्या मित्रांसोबत सुद्धा नाहीये तो. मी काय म्हणतो, पोलीस स्टेशनला जाऊन म्हणजे आपण कधी गेलो नाही रे पोलीस स्टेशनला. तर कसं करायचं ते, म्हणजे कसं जायचं आपण? अच्छा म्हणजे फोटो घेऊन जायचं का? बरं ठीक आहे. बरं तू येऊ शकतोस का रे? म्हणजे आपली काय ओळख नाही, तुझ्या कोणी ओळखीचं असेल म्हणून मी तुला फोन केला. बरं ठीक आहे. मग आम्ही 3 जण येतो. जरा तू ये ना पोलीस स्टेशनला प्लीज. हा MLB पोलीस स्टेशनला सांगतात. नाही आपण पहिल्या पोलीस स्टेशनला जाऊया. आपण कंप्लेंट देऊया. आपला फोटो त्याचा असेल तर बघ. कळतं का रे? तुला किती शोधला आम्ही. सगळ्या तुझ्या मित्रांना फोन केला. आई बाबा घरी नाही ते आम्हाला ओरडतील. अरे पण मी माझ्या मित्रासोबत खेळून मग दुकानात गेलो. आता हा कुठला तुला तुझा मित्र? सांगून नाही का जाता येत पण तुला किती आता हा समजायचं? कुठला तुझा मित्र? माझा मित्र स्कूलचा ऋग्वेद. मग तुला सांगून जाता येत नाहीये का? काळजी वाटते रे आम्हा सगळ्यांना. याच्या पुढे जर न सांगता घरातून गेलास. बस आहे. कुठे गेला होतास? खरं खरं सांग. खोटं तर नाही बोलत आहेस ना तू? खोटं नाही बोलत. लास्ट टाइम तू खोटं बोलून केला होतास. आणि तुम्हाला सांगून ठेवतो लास्ट, त्याला लाडावून ठेवलं ना तर तुम्ही जायचं घराबाहेर. नाही ऐकत आमचं. त्याला किती वेळा सांगितले सांगूच जात जा. कुठे पण जाते त्याला सांगूच सांगून जा. केलाच वाटतो. आज ठरवा याला जेवायला द्यायचं नाही. ही जर शिक्षा दिली ना त्याला तर कळेल. कोणासोबत गेला होतास? ऋग्वेद सोबत गेलो होतो. तुला सांगून नाही का जाता येत? सगळे काळजीत असतात. आई बाबा गावी गेले तुला समजतं. त्यांचे कॉल्स येत असतात सारखे. काय उत्तर द्यायची? आम्ही किती वेळा खोटं सांगायचं? कुठे गेलाय कधी येणार आहे? का सांगून नाही गेलास तू? आणि हे 3ऱ्यांदा झालंय तुझं आणि हे शेवटचं आहे. कळलं ना? नेहमी तुला प्रेमाने किती वेळा सांगायचं रे समजावून. बस झालं, मी ठोकली आता. हे सगळं करणार आहेस का तू? नाही ना मग ऐकायचं. जाऊ द्या ते किती सोडा. वेळा जेवणासाठी वाट ऐका बघतो? ना. राहू दे सोडा. आलाय ना घरी आता तू तो. नेहमी माझ्याशी मला राहतेस. दे त्याला जेवायला. जाऊन आला असेल तो. शांतो. एकदा फोन करून सांग भेटायला. रांगेतला सुद्धा. ओके